नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया। मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। शेतकरी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हा, डॉक्टर अमोल कोल्हे। नाफेड प्रथमच बाजारभावात तूर खरेदी करणार। स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज, हवामानात होणार मोठा बदल। कांद्याच्या भावात 50% घसरण, रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 27 ते 30 डिसेंबर दरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। आपल्या ट्विटच्या माध्यमातून अमोल कोल्हे म्हणालेत, आता रडायचं नाही, लढायचं, आपल्या हक्काने लढून मिळवायचं। लहरी निसर्गामुळे, तुघलकी सत्तेमुळे आणि मरणाच्या दारात उभा असलेल्या शेतकऱ्याच्या, सरकारी नोकऱ्यांमधील गैरप्रकारांमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे अंधकाराच्या डोहात ढकललेल्या तरुणांचा आणि अन्यायाने ग्रस्त असलेल्या तमाम जनतेचा हा आक्रोश मोर्चा आहे, जो तुमचा आणि आमचा सर्वांचा आहे। तर हा आक्रोश सत्ताधाऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी सामील व्हावं असे आवाहन त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले। नाफेडच्या वतीने पीसीएसएफ योजनेअंतर्गत पणन महासंघांच्या संस्थांकडून तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील 3 केंद्रांना परवानगी मिळाली आहे। विशेष म्हणजे शासन यंदा प्रथमच हमी भावात नव्हे तर बाजार भावात तूर खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। शासनाने आता खरीप कडधान्य हमी भावापेक्षा बाजार भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासोबतच तुरीचा हमी भाव शासनाने 7,000 रुपये प्रति क्विंटल जाहीर केलाय। बाजारात मात्र तूर 8,000 रुपयांपेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे। शेतकऱ्यांची खरेदीसाठी नोंद झाली असेल तर नवीन शेतकऱ्यांना मात्र आधार कार्ड, अचूक बँक खाते आणि ऑनलाईन पीक पेरा असलेला उतारा जोडणे मात्र आवश्यक असणार आहे। यावर्षी नाफेड दररोज बाजारभाव सकाळी खरेदी केंद्रांना कळवेल आणि त्याच दराने तूर खरेदी केली जाणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंद करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत। देशातील काही भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे। याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी किमान तापमान कमी झाले, तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली। तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे। याशिवाय जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश सारख्या बर्फवृष्टी होत आहे। यामुळे राज्याचा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र विभागात थंडीची लाट आली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार जोरदार ईशान्येकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली 30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 पर्यंत किनारपट्टीवर तामिळनाडूवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। 27 ते 28 डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुच्चेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यासोबतच महाराष्ट्र राज्यात कायम गारठा असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशाखाली आहे। राज्याचा किमान तापमानात वाढ होणार असल्याने गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं घाऊक भावात सातत्याने घसरण होते। त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव घसरलेत। त्यासोबतच महाराष्ट्रातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी घाऊक भावात घसरण झाली आहे। खरीप कांद्याचा पुरवठा वाढल्यानं येत्या आठवड्याभरात भाव स्थिर राहण्याची किंवा किंचित घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। एपीएमसीच्या आकडेवारीनुसार लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याची सरासरी घाऊक किंमत 20 ते 21 रुपये प्रति किलो आहे, जी निर्यात बंदीच्या आधी 39 ते 40 रुपये प्रति किलो होती। केंद्र सरकारने प्रथम कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू केली आहे। त्यानंतर 7 डिसेंबर रोजी निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। निर्यात बंदी जाहीर झाल्यानंतर लगेचच कांद्याच्या दरात आता घसरण सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शेतकरी आता पुन्हा एक वेगळ्या संकटात सापडला आहे। तुम्ही म्हणताल का? तर रब्बी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतला जातोय। मात्र हरभरा पिकावर सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि थंडी गायब होऊन बदलत चाललेल्या वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसत आहे। त्यामुळे हरभरा पिकावर मर रोग येत आहे आणि मराठवाड्याच्या विविध भागात गेल्या 3 ते 4 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने यामुळे कांदा, गहू, ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांवर मावा, करपा आणि बुरशीजन्य किडींचा प्रादुर्भाव दिसून येतोय। गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे काही प्रमाणात उत्पन्नात घट होते, तसेच पिकांची वाढ कमी होईल व त्याबरोबर फवारणी खर्चात वाढ होणार आहे। तर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।